सर नेमकं काय झालं? एक मिनिट म्हणाल ना, चालू ओके. नाही, आज असणारं मॅटर होती, त्या मॅटरमध्ये असणारं पोलीस डिपार्टमेंटच्या ॲफिडेव्हिट, त्याच्यानंतर प्रिन्सिपल सेक्रेटरी होम यांचा ॲफिडेव्हिट, हे दोन्ही ॲफिडेव्हिट दाखवले आणि त्यांनी कोर्टाच्या ऑर्डर्स कशा पाळलेल्या नाहीत आणि त्यांना पाळायचं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा आमच्याकडून असणारं जे झालं त्या दोन गोष्टी झाल्या. एक तर 196 PNSS आहे, तो मॅजिस्ट्रेटनी एकदा चौकशी केली कस्टोडियल डेथमध्ये की अननॅचरल डेथ आहे, म्हणजे अनैसर्गिक मृत्यू आहे, तर पुढे काय करायचं याच्या संदर्भात कायदा सायलंट आहे. केंद्राने सुद्धा त्याच्यात दुरुस्ती केलेली नाही आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा दुरुस्ती केलेली नाही. तेव्हा कोर्टाला आम्ही असताना म्हणालो की आपण ज्यांना बोलवतोय त्यांना पॉलिसी निर्णय करण्याचा अधिकार नाही, तर जी काही पॉलिसी केल्या जाते ती पॉलिसी अंमलबजावणी करण्याचा त्यांना अधिकार आहे. दुसरं, पॉलिसी जो ले डाऊन करतो सेंट्रल गव्हर्नमेंटला, तर काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स ही ले डाऊन करतात आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर राज्यामध्ये करतात. त्याच्यामुळे हा प्रश्न निकालीच काढायचा असेल तर दोन जणच निकाली काढू शकतात. एक तर कोर्ट स्वतःहून कायद्यामधल्या ज्या त्रुटी आहेत त्या भरून काढू शकतात, त्यांना लेजिस्लेटिव्ह अधिकार आहे अशी परिस्थिती आहे. नाही तर कोर्टाला असं वाटत असेल की एक संधी आपण पुन्हा सरकारला द्यावी, तर मग या खात्याचे जे मंत्री आहेत तर या खात्याच्या मंत्र्यांना कोर्टाने बोलवावं आणि विचारावं की हा जो अपुरा कायदा आहे तो पूर्ण तुम्ही करणार आहात की नाही. इथपर्यंत झालं आणि हे मॅटर उद्या सकाळी पहिलंच कोर्टाने हिअरिंगसाठी ठेवलेलं आहे. उद्या काय होतं ते आपण बघू. दुसरा विषय आहे की भारत अमेरिका व्यापाराचा करार झालेला आहे, त्या संदर्भात ते आता हेच जाऊ देत, नंतर सोडून द्या. थँक्यू. सर हिंदी सर जिस तरीके से जो है अजित पवार इनके जो प्लेन हादसे में जो मौत हुई है, उसके बाद राजनेताओं से लेकर कॉमन लोगों में भी एक ही बात हो रही है कि ये हादसा है, तो आपका क्या नजरिया? मैं अभी जो प्रेस कॉन्फ्रेंस है वो यही कहूंगा कि सोमनाथ सूर्यवंशी जो है, वो सोमनाथ सूर्यवंशी के बारे में कोर्ट पे जो हम लोग ने पेश किया था उसकी सुनवाई हुई और उस सुनवाई में हमने कोर्ट को बता दिया कि अगर सूर्यवंशी को न्याय दिलाना है तो दो ही संस्था इसको न्याय दिला सकती है. एक तो कोर्ट खुद न्याय दिला सकता है और दूसरा जो है वो सरकार दे सकती है. ये न्याय दिलाने के लिए हमने कहा कि 196 BNSS का जो कानून है वो अपूरा है, इनकम्प्लीट है. उसको जब तक कंप्लीट नहीं करते तब तक न्याय नहीं मिल सकता है. अभी की जो फिलहाल परिस्थिति है, कोर्ट को हमने बताया कि आप जिनको बुला रहे हो, प्रिंसिपल सेक्रेटरी होम को बुलाया था, दूसरे अधिकारियों को बुलाया था और उन्होंने जो है अपनी मर्यादा जो है वो स्पष्ट लिखित करके दी कि पॉलिसी डिसीजन है, हम उसका निर्णय नहीं ले सकते हैं. तो इसलिए हमने कोर्ट से कहा कि पॉलिसी डिसीजन जो है वो दो ही संस्था ले सकती है. एक तो कोर्ट खुद ले सकता है या इसमें होम मिनिस्टर को बुला के ये जो कमियां है इस कमियां को वो कब उसको फुलफिल कर रहे हैं, कब निकाल रहे हैं, इसका पूछा जाए. सुनवाई आज यहाँ तक हुई. कल सुबह तक जो है वो सरकार ने उसको कोर्ट ने पोस्टपोन किया है. कल सुबह जो होगा उसको देखा जाए. थैंक यू.